चित्रपटावर तुम्ही आक्षेप घेता, काय नेमकी मागणी आहे तुमची? आम्ही चित्रपटाचं स्वागत करतो, आक्षेप घेत नाही, पण चित्रपट वास्तववादी असावा असं आमचं भूमिका आहे. जो क्रिस्तर आता दाखवला गेला त्याच्यामध्ये एक ब्राह्मण मुलगा, तो असा ड्रेसनी वगैरे करून ब्राह्मण दाखवला गेला आहे, त्याला मुंज वगैरे झालेलं, तो शेण फेकताना दाखवलं आहे. अतिशय निंदनीय कृत्य आहे आणि जे कदाचित कुठेतरी झालं पण असेल, त्याला काय नाकारण्याचा अर्थ नाही. पण त्याच वेळेस ब्राह्मण समाजानं जागा उपलब्ध करून देणं शाळेसाठी, त्याचे शिक्षक म्हणून जाणं, स्वतःची मुलं विद्यार्थी म्हणून पाठवणं, हे पण सगळ्या गोष्टी झाल्या आहेत ना, तर त्या चित्रपटामध्ये कितपत दाखवलेत असं आमचं मत आहे. आम्ही ज्यांनी रिलीज केलं आहे त्या काही स्टुडिओनी, त्यांच्याशी आम्ही बोललो, निर्मात्यांशी आमचा संपर्क झाला आहे. निर्मात्यांना आम्ही हेच विचारलं की सगळं त्याच्यामध्ये दाखवलं आहे का, तर निर्मात्यांचं म्हणणं आम्ही चर्चा करून तुमच्याशी रिवाईज होतो, बघूयात काय ठरतं आहे. हा चित्रपट जातीय वेश महाराष्ट्रात आणखी वाढवेल ही आम्हाला भीती आहे. महात्माजींना लग्नात ढकललं असेल ते नक्की निश्चित निंदनीय आहे, पापच आहे असं आम्ही मानतो. परंतु महात्माजी लग्नात गेलेत म्हणजे त्यांना बोलवले गेले, म्हणजे त्याच्या आधी आमंत्रण होतं, ते विचार करूनच गेले असतील. हे सगळंच आलं पाहिजे इतिहासाचे आकलन करताना, चित्रपट दाखवताना, अशी आमची भूमिका. बरं, पण मग चित्रपटात बदल नाही केले तर तुम्ही रिलीज होऊ देणार नाही, आम्ही पूर्ण चित्रपट पाहिला नाही आहे. शुक्रवारी आम्ही चित्रपट पाहू, त्याच्यानंतर पुढचं काय आम्हाला करता येईल ते करू. परंतु चित्रपट रिलीज न होणं, मग जाऊन थिएटरवर दंगा करणं, याला काही अर्थ नाही. महाराष्ट्रात आणखी जातीयवाद वाढू नये ही सगळ्याच राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका पाहिजे, ती आमचीसुद्धा आहे. परंतु आम्ही आमचे विचार ठामपणे मांडत राहू.